नमस्कार. मी रोहिता तुमचं स्वागत करते मराठी तडका विथ रोहितामध्ये. तर आज आपण बनवणार आहे चिकन खरडा. चला तर मग रेसिपी सुरू करू. इथं मी 1 किलो चिकन घेतले. याला आपण मॅरिनेट करायचे. पण मॅरिनेट करण्याआधी हळद लावून घेऊ. हळद आपल्याला माहितीच आहे किती जंतुनाशक असते आणि म्हणूनच आपण इथं हळद सगळीकडे व्यवस्थित लावून घेणार आहे. मॅरिनेट करताना सुद्धा आपण मीठ टाकू शकतो. पण काय होतं खूपच पाणी सुटतं. त्यामुळे मी शक्यतो अव्हॉइड करते मीठ टाकायचं मॅरिनेट करताना. आणि नंतर जेव्हा आपण त्याचं फ्राय किंवा भाजी बनवणार आहे तेव्हाच मीठ टाकते. तर इथं मी हळद व्यवस्थित सगळीकडे लावून घेतले. आता आपण आले लसूण पेस्ट घालूया आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया. इथं मी लसूण आणि आलं भरपूर वापरले कारण याची खूप छान टेस्ट येते. आता आपण इथं दही वापरायचे. तर इथे मी जवळजवळ 1 वाटी दही घेणार आहे. आता आपण थोडेसे मसाले घालायचे. तर मसाले जास्त नाही वापरायचे. चिकन मसाला जास्त टाकला तरी चालेल. पण लाल तिखट आणि जो आपला घरचा मसाला असतो रोजचा, तो थोडाच वापरायचा. तर इथे मी चिकन मसाला भरपूर टाकलाय. तुम्ही बघू शकता. तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करायचंय. आणि मिक्स करून झाल्यावरती मग आपण बाकीची तयारी करायची. तर हे इथं जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवायचं. पण पहिल्यांदा आपल्याला हे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचंय. कारण त्याशिवाय याला टेस्ट येणार नाही. तर आता मी हे साईडला ठेवून देते 15 ते 20 मिनिटं. आणि आता आपण वाटणाची तयारी करूयात. तर इथे मी कोथिंबीर भरपूर वापरली कारण कोथिंबीर शिवाय खरड्याला रंग येत नाही. आणि थोडा पुदिना, खोबरं आणि लसूण. तर इथं खोबरं हे थोडं भाजून घेतले आणि थोड्याशा मिरच्या वापरायचे. तर मिरच्या ह्या तिखट कशा आहेत त्यानुसार वापरायच्या. तर इथे मी 7-8 मिरच्या घेतल्यात. या जास्त तिखट पण नाहीयेत आणि कमी तिखट पण नाहीयेत. तर तुम्हाला जसं तिखट हवंय तशाप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या वापरायचे. तर आपण हे वाटण करून घ्यायचंय. तर पहिल्यांदा मी थोडी कोथिंबीर वापरते याच्यातली आणि थोडं हे वाटून घेतल्यानंतर मग बाकीची कोथिंबीर सुद्धा आपण वाटून घेणार आहे या सगळ्यामध्ये. लसूण सुद्धा वापरायचे न विसरता. चिकन खरडा आहे तर लसूण जास्त वापरलाच पाहिजे. मॅरिनेशन करताना सुद्धा आपण जास्त वापरले लसूण आणि इथे सुद्धा वापरतोय. तर हे बघा. हे मी एकदाच वाटून घेतले आणि नंतर बाकीची कोथिंबीर सुद्धा घालते याच्यामध्ये आणि थोडं-थोडं पाणी घालून याच्यामध्ये परत आपण 3-4 वेळा हे फिरवून घ्यायचे. तर वाटण असं बारीक करून घ्यायचे आणि नंतर कांदा चिरून घ्यायचे. तर कांदा मी इथं लांबडा चिरते आणि 3-4 मोठे-मोठे कांदे वापरलेत इथं मी. नंतर एका कढईमध्ये 3-4 पळ्या तेल वापरते. तर रोजच्या भाजीत आपण 1-2 चमचेच घेतो. पण आता आपण चिकन बनवतोय तर जास्त तेल इथं थोडं मी वापरते. तर तेल गरम झाल्यावरती कांदा याच्यामध्ये टाकायचे. आणि कांदा आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचाय. याला वेळ लागतो, पण काय होतं कांदा हा छान परतला जातो आणि रंग सुद्धा छान येतो आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप छान येते. पण जर मोठ्या गॅसवरती कांदा परतला तर खूपच टेस्ट त्याची बिघडते आणि रंग सुद्धा डार्क होतो. म्हणूनच मीडियम गॅसवरती कांदा परतून घ्यायचाय आणि कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान परतायचा. आता तुम्ही बघू शकता कांदा किती छान परतलाय. आता याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचंय. सगळंच घालायचंय याच्यामध्ये. आपल्याला वाटण परतून घेण्याच्या आधीच इथं चिकन घालायचंय. कारण चिकन असंच आपण वाफेवरती शिजवून घ्यायचंय. याच्यामध्ये आपण मॅरिनेट करताना दही वगैरे वापरले, तर याला भरपूर पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच हे चांगलं शिजून जाईल 50 ते 60%. म्हणूनच आता काय करायचं, हे असं छान परतून घ्यायचं आणि थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं असंच झाकून द्यायचं. म्हणजे काय होईल, हे याला जे पाणी सुटेल, याच्यामध्ये हे चांगलं शिजून जाईल आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायला लागणार नाही. आणि नंतर आपण याच्यामध्ये वाटण घालायचं. तर इथे मी असं छान परतून घेते आणि नंतर याच्यावरती झाकण देऊन 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं. आणि हे मीडियम गॅसवरतीच ठेवून द्यायचं. आणि 10-15 मिनिटांनी तुम्ही बघाल की याला पाणी सुटेल. हे बघा. तर इथं पाणी सुटलंय आणि इथं तुम्ही बघू शकता हे चिकन बऱ्यापैकी शिजलंय.
आता आपण याच्यामध्ये हे वाटण घालायचंय. चिकन खरडा बनवते तर रंग दिसायलाच पाहिजे ना. तर म्हणूनच इथं काय करायचं, नेहमी वाटण करताना जास्त कोथिंबीर वापरायची. पुदिना तुमच्या टेस्टनुसार आहे. कारण जास्त पुदिन्याचा टेस्ट कोणाकोणाला आवडत नाही. तुम्हाला जसा पुदिन्याची टेस्ट आवडते तशा प्रकारे तुम्ही इथं पुदिना वापरायचा. तर इथे मी थोडाच पुदिना वापरलेला आणि कोथिंबीर जास्त वापरलेली. ज्यानी इथं रंग बघू शकता तुम्ही किती छान आलाय. आणि शिजवल्यानंतर सुद्धा याचा रंग खूप छान दिसतो. म्हणूनच कोथिंबीर थोडी जास्त वापरली ना आपण वाटणामध्ये, तर हे चिकन खरडा एकदम छान दिसतो आणि टेस्ट सुद्धा छान लागते. तर आता मी हे थोडं परतून घेते आणि नंतर हे असंच याच्यामध्ये शिजवून द्यायचं. आणि आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय. मीठ घालायचं विसरायचं नाही. कारण आपण मॅरिनेट करताना मीठ वापरलेलं नाहीये. तर तुम्ही जर मॅरिनेट करताना मीठ वापरत असाल, तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्ही थोडं तिथं सुद्धा वापरू शकता आणि नंतर भाजी बनवताना सुद्धा इथं घालू शकता. तर इथे मी आता 2 चमचे मीठ टाकते. जसं माझं प्रमाण आहे तसं. जसं तुमच्याप्रमाणे तुम्हाला टेस्ट हवी तसं तुम्ही इथे मीठ घालायचे. तर आता हे मी सगळं मिक्स करून घेते आणि आता तर नंतर ह्याला पाणी सुटणार आहे भरपूर. त्याच्यामुळे कोणतंही एक्स्ट्राचं पाणी आपल्याला लागणार नाहीये चिकन खरड्यासाठी. आता याला इतकं पाणी सुटेल, की याच्यामध्ये हे शिजून सुद्धा जाईल आणि थोडंफार जास्त झालं तर आपण थोडंसं हे आटवून घ्यायचे. तर आता मी इथे हे परतून घेते थोडंफार. बघा, इथं पाणी सुटलंय आणि चिकन सुद्धा छान शिजत आले. तर इथं आपल्याला थिक ग्रेव्ही पाहिजे. तर आपण काय करायचंय, एक्स्ट्राचं जे पाणी आहे, ते असं झाकण न ठेवता शिजवून घ्यायचे, जेणेकरून हे वाफ होऊन पाणी आटलं जाईल आणि आपल्याला थिक ग्रेव्ही बनवायची. तर इथं मी थोडा वेळ हे असंच झाकण न ठेवता शिजवून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आटून गेले आणि आपल्याला इथं थिक ग्रेव्ही मिळाली. तर आपला चिकन खरडा हा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा. लाईक, शेअर करायला विसरू नका आणि मराठी तडका विथ रोहिताला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.